नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला चमचमीत अशी छोलेची भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे भिजवलेले छोले घेतलेले आहेत। आता ते काय करायचं, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 1-2 पाण्याने। त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये हे छोले घालून घ्यायचे। त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचे। आता मी इथे 2 ग्लास पाणी घालते आहे। त्यानंतर काही खडे मसाले घालून घ्यायचे। इथे मी 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, त्यानंतर थोडंसं चिमूटभर त्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरचं झाकण लावून एक साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आणि त्यानंतर इथे ग्रेव्हीसाठी मी इथे एकदम बारीक कांदा चिरून घेते आहे। एकदम बारीक चिरून घ्या। तुम्हाला हवं तर तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा घालू शकता, पण मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने कापून घ्यायचा कांदा। त्यानंतर इथे एक मी मोठं पिकलेलं टोमॅटो घेतले। शक्यतो टोमॅटो लालच बघून घ्या, म्हणजे भाजीला कलरसुद्धा छान येतो आणि भाजी खायलासुद्धा छान लागते। आता मी इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। आता या टोमॅटोचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची। इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, लसूण घालायचं आणि थोडासा आल्याचा सुद्धा तुकडा घालायचा। आता ते दाखवायचे विसरले मी इथं। त्यानंतर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता कुकरच्या शिट्ट्या 3 करायच्या होत्या, पण मुलीच्या गडबडीमध्ये माझ्याकडून 4 शिट्ट्या झाल्या, त्याच्यामुळे छोले जरा जास्त शिजले गेलेत। त्यानंतर काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करायचं। इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं, जिरं चांगलं फुलून द्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा। कांदासुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। बारीक चिरल्या कारणामुळे कांदा पटकन परतला जातो आणि पटकन लाल होतो। तुम्ही बघू शकता आता इथं कांदासुद्धा चांगला परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे छोले मसाला घातलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती टोमॅटोची पेस्ट घालायची, तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे जे मसाले आपण याच्यामध्ये घातले ते मसाले जळणार नाहीत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर काय केलं, मी इथे शिजवलेली 1 पळी छोले घातलेत। आता हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे, त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचे। याने काय होतं, ग्रेव्ही छान होते, ग्रेव्हीला टेक्स्चर चांगलं येतं। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे सुद्धा 1-2 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। मसाला चांगला परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये शिजवलेले छोले घालायचे। तुम्हाला हवं तर त्याच्यात तुम्ही खडे मसाले सगळे काढून घेऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, मी याच्यामध्ये थोडंसं चहा पावडरचं पाणी घालते, त्याने सुद्धा कलर खूप छान येतो भाजीला। चवीपुरतं मीठ घालायचं। आता मीठ इथे बेताने घालायचं आहे, कारण आपण छोले शिजवताना सुद्धा थोडं मीठ त्याच्यात घातलं होतं, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर छान अशी ही भाजी उकळून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर छोलेची भाजी तयार आहे। भटोऱ्यासोबत खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।